यंदाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिग्गजांची मुलं देखील आपलं नशीब आजमावत आहेत। आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कन्या आशा पांडे दानवे यांनी देखील भोकरदन तालुक्यातल्या सोयगाव देवी गटातून भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आपण सरपंच पदाच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांच्या जोरावर नक्की विजय होऊ असा विश्वास आशा पांडे यांनी व्यक्त केला। आशा पांडे दानवे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभरातील अनेक दिग्गजांच्या मुलांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। ही निवडणूक हे दिग्गजांची मुलं नेमकी का लढवतात या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मोठ्या कन्या आशा पांडे माझ्यासोबत आहे। खुद्द आपण त्यांच्याशी बोलूया। आशाताई, स्वागत आहे तुमचं जी 24 तासमध्ये। मला सांगा, नेमकी ही जी निवडणूक तुम्ही लढवताय ती कुठल्या गटातून लढवताय आणि का लढवताय? मी सोयगाव देवी जिल्हा परिषद गटातून ही निवडणूक लढवते आहे आणि या गटाचा पूर्ण विकास व्हावा म्हणून मी ही निवडणूक लढवते। बरं, कुठल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही प्रचाराला किंवा जनतेला सामोरे जाता? विकासाच्या मुद्द्याच्या आधारे मी या प्रचाराला माझ्या गावापासून सुरुवात केलेली आहे आणि त्याच आधारे मी ही निवडणूक लढवणार आहे। बरं, आमदार संतोष दानवे साहेब आणि खासदार दानवे साहेब हे यांच्याकडे सध्या मोठमोठी पदे आहेत। रावसाहेब दानवे सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत। याचा काही फायदा तुम्हाला होताना दिसून येतोय का? फायदा तर निश्चित होणार आहे, कारण मी माझ्या माध्यमातून तर कामं करतेच, पण मी त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं करू शकते, म्हणून मला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे। बरं, मला सांगा, आता तुम्हाला विजयाची खात्री आहे का आणि कुठल्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही निवडून याल या गटातून असं तुम्हाला वाटतं? विजयाची खात्री तर मला 100% आहे आणि अनेक प्रश्न आहे या ज्या जिल्हा परिषद गटामध्ये, विशेषतः लाईटचा जो प्रश्न आहे की ग्रामीण भागात अनेक वाड्या वस्त्यावर लाईट गेलेली नाही आहे, तर असे अनेक रस्त्याचे काही विकास कामं असतील आणि जे मी एक महिला उमेदवार असल्यामुळे महिलांच्या सबलीकरणावर मी भर देऊ शकते। माझ्याकडे प्रदेशाध्यक्षाची मुलगी म्हणून न बघता जर एक सक्षम उमेदवार म्हणून जर तुम्ही बघितलं तर मला उमेदवारी देण्यास काही हरकत नाही। माझ्याकडे एक कर्तृत्ववान उमेदवार म्हणून पाहण्यात यावं, रावसाहेब दानवे यांची मुलगी म्हणून माझ्याकडे बघू नये असा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। नितेश महाजन, झी मीडिया, भोकरदन। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।